नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, झी मराठीवर काही दिवसांपूर्वी लक्ष्मी निवास ही मालिका सुरू झाली. या मालिकेत हर्षिदा खानवेलकर यांनी लक्ष्मी आणि तुषार दळवी यांनी निवासची भूमिका साकारली आहे. ही मालिका नुकतीच सुरू झाली असली तरी सुरुवातीपासूनच या मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अशातच आता झी मराठीने नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. मात्र या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय. लक्ष्मी निवास मालिकेच्या गेल्या भागांमध्ये भावनाचं लग्न श्रीकांत इनामदार सोबत ठरलेलं दाखवलं होतं. मात्र श्रीकांतचा अपघातात मृत्यू होतो. त्यामुळे भावना श्रीकांतच्या मुलीला म्हणजेच आनंदीला स्वतःच्या घरी घेऊन येते. पण नंतर आनंदीच्या घरचे तिला येऊन घेऊन जातात. इनामदारांच्या घरात आता फक्त सुपर्णा, रवी आणि त्याची आई सरोज राहत असतात. सरोज आनंदीकडून सगळं काम करून घेते आणि तिच्या छळ करते. झी मराठीने नुकतंच शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सरोज आनंदीला झोपेतून उठवते. पुढे आनंदी मोबाईल घेताना दिसते आणि म्हणते, मला ह्यांच्यासोबत नाही राहायचंय. दुसरीकडे भावना आनंदीच्या काळजीत एकटीच बसलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी घरातून एकटीच पडून जाते. सरोज मोठमोठ्याने आनंदीला आवाज देते, पण तिचा आवाज ऐकून आनंदी पटकन निघून जाते. झी मराठीने हा प्रोमो शेअर करत आनंदी त्या घरातून स्वतःची सुटका करून घेऊ शकेल का असं कॅप्शन लिहिलं आहे. लक्ष्मी निवास मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय. त्यावर कमेंट्स करत प्रेक्षकांनी लिहिलं आहे की लहान मुलांना असा त्रास देऊ नका प्लीज, असे सीन नका दाखवू, हे चुकीचं दाखवत आहे याची नोंद घ्यावी. आनंदी सारख्या लहान मुलीला त्रास देतात हे बरोबर नाही, सिरियल मध्ये दाखवतात ते. लहान मुलांबरोबर अशी वागणूक दाखवू नका, या कमेंट्स करून प्रेक्षक मालिकेवर भडकलेले दिसत आहेत. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.